Jesus. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Thank you for your grace and thank you for your kindness, my Lord. Bless the Lord. Amen. उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया, हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए, घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाएं हालेलुया, हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाएं
स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू माय लॉर्ड, थँक यू माय लॉर्ड. धन्यवाद असो परमेश्वर पित्या. गौरव 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 आणि गौरव बाप्पा तुझ्या पवित्र नामाला. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार आणि आमचा तारण शृंग. अब्राहम, इसाक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव आणि आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. तू समोर येण्यापूर्वी बाप्पा आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. माझ्या सर्व अपराधांची मला क्षमा कर, माझ्या सर्व चुकांची मला क्षमा कर. हे परमेश्वर बाप्पा तुझ्या समोर तुम्हाला धुवून शुद्ध कर, पवित्र कर, लायक कर. कारण खरोखर बाप्पा आम्ही मानव आहोत बाप्पा, आम्ही चुकणारे आहोत परमेश्वरा. जिथं कुठं आम्ही चुकलो असो परमेश्वरा, तो आमच्या चुकांची तो आम्हाला क्षमा कर, आमच्यावर दया कर परमेश्वरा. आजचा पुन्हा एकदा प्रार्थनेचा दिवस तो आमच्या आयुष्याला जोडलास, याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वरा. हो बाप्पा तू आमच्यावर कार्य करीत आहेस, आमच्या विचारांवर कार्य करीत आहेस, आमच्या मनावर कार्य करीत आहेस, आमच्या आत्म्यावर कार्य करीत आहेस. याबद्दल सर्व गौरव मी तुला देतो परमेश्वरा. आमच्यावर केलेल्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आमच्यावर केलेल्या दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. आजपर्यंत तू आम्हाला सोडलं नाही, टाकलं नाहीस परमेश्वरा. आजपर्यंत तू आम्हाला सुखरूप ठेवलंस परमेश्वरा, सुरक्षित ठेवलंस परमेश्वरा. तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, तुझ्या पंखाच्या छायेखाली तू आम्हाला ठेवलंस, आम्हाला संरक्षण दिलंस. या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बाप्पा. आम्ही सर्व गौरव तुला देतोच. आमच्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल बाप्पा आम्ही तुझं उपकार स्मरण करतो. आणि खरं बाप्पा तुझं पवित्र नाम परमेश्वरा, त्याचं नामाचा जे जे कार करतो परमेश्वरा. खरोखर तू आमचा देव आहेस, तू चांगला देव आहेस बाप्पा, तू चांगला देव आहेस बाप्पा. आतापर्यंत तू आम्हाला सांभाळस, याबद्दल तुझे आभार मानतो बाप्पा. आज पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या समोर, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत आहोत बाप्पा. अशा वेळेस बाप्पा ऐकणाऱ्यांच्या अंतकरणाला तू स्पर्श कर, त्यांचे आध्यात्मिक कान उघड की जेणेकरून तुझी वाणी ते ऐकतील. त्यांचे आध्यात्मिक नेत्र या क्षणाला उघड बाप्पा, म्हणजे तुझ्या परमेश्वरा शास्त्रातला अद्भुत प्रकाश ते पाहतील. हे परमेश्वरा खरं बाप्पा त्यांचा अंतर्याम उघड, म्हणजे तुझी वचने ते समजून घेतील. हो माझ्या प्रिय बाप्पा त्यांच्यावर तू आपली कृपादृष्टी कर, तुझं वचन त्यांच्यावर कार्यरत होऊ दे अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू पुन्हा एकदा मी तुझ्या समोर हजर होतो बाप्पा. माझ्या अंतकरणात चाललेले विचार तू सर्व जाणतो बाप्पा. आणि खरं बाप्पा तुझ्या लोकांसाठी बोलण्यासाठी तू माझ्या अंतकरणात टाकलेले जे विचार आहेत बाप्पा, बाप्पा त्याला कार्यान्वित कर. माझ्या मुखात तू आपले शब्द घाल, माझ्या जिभेला तू स्पर्श कर, ओठांना विधीवरचा इंगळ लाव. माझ्या अंतकरणात चांगल्या विचारांची उकळी फुटू दे परमेश्वरा. माझ्यावर कार्य कर. माझा जीव शरीर आत्मा तुझ्या स्वाधीन घे आणि तू मला मदत कर. प्रत्येकाला तुझ्या स्वाधीन घे आणि प्रत्येकाला तू मदत कर. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता नारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमीन आमीन आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वराने गुरुवारच्या संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला एकत्र केलं. प्रार्थनेची अनमोल अशी संधी परमेश्वराने आपल्याला दिली, याबद्दल देवाच्या नावाला गौरव देतो. खरोखर आपण जन्मल्यापासून ते आता आपलं जे काय वय असेल, परमेश्वराने आजपर्यंत आपल्याला सांभाळलेलं आहे. त्याने आपल्याला लागू पडणारी पुरेशी दया आणि कृपा आजपर्यंत पुरवलेली आहे. कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमी पडून दिली नाही. आपल्याला लागणाऱ्या सर्व गरजा त्याने भागवलेल्या आहेत आणि आजपर्यंतच्या त्याने आपल्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत. आपल्या प्रार्थनांची उत्तरं त्याने आजपर्यंत दिलेली आहेत आणि कित्येक प्रार्थनांची उत्तरं आपल्याला ताबडतोब मिळाली, कित्येक प्रार्थनांची उत्तरं थोडी उशिरा मिळाली, परंतु देवाने प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून सर्व गौरव देवाला देऊया. देवाचं
विशेष असं लक्ष आपल्या जीवनाकडे आहे. आजपर्यंत देवाने आपल्याला सोडलं नाही, टाकलं नाही, तर त्याची कृपा निश्चितच त्याने आपल्यावर ठेवलेली आहे. त्यामुळेच आपण आज सुरक्षित आहोत. आणि देव प्रत्येक निवडलेल्याच्या जीवनावर आज कार्य करीत आहे. प्रत्येक निवडलेल्याची त्याला काळजी आहे. ज्यांना त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवडून ठेवलं, त्या प्रत्येकाची, प्रत्येक निवडलेल्या लेकराची परमेश्वराला काळजी आहे. आणि देव त्याच्या जीवनातल्या घटना त्याच्या इच्छेप्रमाणे घडवतो. त्याने जे काही योजून ठेवलंय त्याच्या जीवनासाठी परमेश्वर त्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये सर्व घटना घडवतो. आणि देव वेगळ्या अशा प्रोसेसमधून प्रत्येक निवडलेल्याला घेऊन जातो. कुठलाही निवडलेला हा तसाच राहत नाही. तर त्याच्यामध्ये बदल होत जातात, त्याच्या आत्म्यामध्ये बदल होत जातात, त्याच्या विचारांमध्ये बदल होत जातात आणि तो परिपक्वतेच्या दिशेने जायला लागतो. त्याच्यामध्ये वाढ व्हायला लागती आणि ख्रिस्ताचं स्वरूप त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू यायला लागतं. ती लीन नम्रता, तो आज्ञाधारकपणा त्यांच्यामध्ये यायला लागतो. आणि प्रत्येक निवडलेला हा उन्नतीच्या मार्गाने धावतो. कुठलाही निवडलेला हा त्याच अवस्थेत राहत नाही. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले आणि एखादा व्यक्ती किंवा 10 वर्ष झाले, एखादा व्यक्ती जसा आहे तसाच आहे. 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी तो जसा होता तसाच आहे. 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी तो जसा होता तसाच आहे. तर मी तुम्हाला निश्चित सांगतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निवडणुकीचं चिन्ह दिसत नाही आणि तो निवडलेला नाही आणि तो देवाच्या राज्यातही जाणार नाही. कारण निवडलेल्याला जसं देवाच्या वचनांचा पुरवठा व्हायला लागतो, देवाच्या संदेशांचा पुरवठा व्हायला लागतो, तसं प्रत्येक निवडलेला हा उन्नतीच्या मार्गाने धावायला लागतो आणि स्वतःमध्ये चेंजेस करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी लागणारी पुरेशी दया पण परमेश्वर त्या निवडलेल्याला पुरवतो. म्हणूनच कुठलाही निवडलेला स्टॅटस को ज्याला म्हणतो आपण, किंवा जैसे ते परिस्थितीमध्ये तो राहत नाही. त्याच्या विचारांमध्ये बदल होत जातो, त्याच्या स्वभावावर कार्य होत जातं, त्याच्या अंतःकरणावर कार्य होत जातं, त्याचा आत्मा परिपक्व होत जातो आणि परमेश्वर त्याला तयार करतो. आणि म्हणूनच मग माझा हा इंडिव्हिज्युअल विश्वास आहे की प्रत्येक निवडलेला हा तयार होतो देवाच्या राज्यात जाण्यासाठी. आणि गेले 5 मीटिंग्स आपण उत्तम अशा संदेशातून गेलो. ऑनर गॉड बाय ऑनरिंग द मॅन ऑफ गॉड. देवाच्या मनुष्याला सन्मान देऊन आपण निश्चित देवाला सन्मान देऊ शकतो, कारण वचनं तसे आहेत आणि वचनातूनच आपण बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. 1 2 3 4 5 धडे आपण पाहिले, विषय तोच, परंतु वेगवेगळे उदाहरणं आपण त्यामधून पाहिले. पहिला संदेश आपण घेतला, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे वचन मी दिले की देवाच्या मनुष्याला कसा सन्मान आपण दिला पाहिजे. जे आपल्यासाठी शिक्षण आणि उपदेश या बाबतीत श्रम घेतात त्यांना आपण कसा सन्मान दिला पाहिजे, या बाबतीत आपण बरंच काय पाहिलं. बरेचसे वचन पहिल्या संदेशामध्ये पाहिले. दुसऱ्या संदेशामध्ये आपण पाहिलं की इस्रायल लोकांमध्ये दुर्बळ लोक नव्हते. एक वेळ अशी होती, मिसर देशातून ज्यावेळेस निघाले दुर्बळ लोक नव्हते आणि नंतर काही पुढे वाटचाल करून गेल्यानंतर त्यांच्यामध्ये दुर्बळ लोक निर्माण झाले. हे दुर्बळ लोक कुठून आले? जर त्यांच्यामध्ये नव्हते तर कुठून आले? तर जसं कुरकुरीचा आत्मा इस्रायल लोकांनी दाखवला तसं त्यांच्यामध्ये दुर्बळता येत गेली आणि त्यांच्यामध्ये आजारपण यायला लागले. त्यांचं शरीर त्यांना साथ द्यायला नाही लागलं आणि ते थकून गेले. थकलेला आणि भागलेला वचन सांगतं. आणि अशा प्रकारे ते शत्रूंच्या हातामध्ये सापडले आणि शत्रूंनी त्यांचा नाश केला. हे आपण दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलं. परंतु दुसऱ्या धड्यामध्ये आणखीन एक उदाहरण पाहिलं आपण, कालेब आणि यहोशुवा आणि कालेब हे मात्र वेगळ्या विश्वासातले लोक होते, वेगळ्या आत्म्याचे लोक होते आणि त्यांनी मोशेला साथ दिली आणि मोशेला ते शेवटपर्यंत चिकटून राहिले. मोशेच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला आणि तदनुसार देवाने त्यांना चांगलं
आयुष्य दिलं आणि चांगली हेल्थ दिली, चांगलं आरोग्य दिलं, आरोग्यदायी जीवन ते जगले आणि कुठल्या प्रकारचा आजार त्यांना कधी झाला नाही. आणि ते विश्वासू असे लोक होते, यहोशू आणि कालेब. आणि शेवटपर्यंत ते देवाच्या मनुष्याबरोबर टिकून राहिले, देवाच्या मनुष्याला साथ दिली आणि त्याला आधार दिला. म्हणून परमेश्वराने त्यांचं कल्याण केलं, परमेश्वराने त्यांना ॲप्रिशिएट केलं. आणि मग त्यानंतर आपण तिसऱ्या धड्यामध्ये पाहिलं, बंडखोर अशी मंडळी, ज्याला कोरह, दातान, अबिराम आपण म्हणतो, आणि त्यांनी मोशे विरुद्ध त्यांनी ते लोक गेले, कोरह, दातान, अबिराम. आणि कशा रीतीने परमेश्वराने कोरह, दातान, अबिराम आणि 250 सरदार यांना परमेश्वराने मारून टाकलं. ज्या ज्या लोकांनी कुरकुर केली, परमेश्वराने त्यांना सोडलं नाही, परमेश्वराने त्यांना या भूतलाच्या पाठीवरून नष्ट केलं. जो कोणी देवाच्या मनुष्याच्या विरुद्ध जाईल, परमेश्वर त्याला या भूतलावर जास्त दिवस जिवंत ठेवू शकत नाही आणि तो मरतो. कुठलं तरी कारण होऊन तो मरतो आणि त्याचं तारण होऊन तो मरत पावत नाही. निश्चितच जे कोणी देवाच्या मनुष्याच्या अगेन्स्ट जातात ते न निवडलेले असतात, कारण निवडलेला तरी देवाच्या मनुष्याच्या अगेन्स्ट कधी जाऊ शकत नाही. आणि मग आपण तिसरा धडा आपण पाहिला, तिसऱ्या धड्याच्या नंतर चौथा धडा आपण पाहिला. 3 उदाहरणं आपण पाहिले, अबिमेलेक आणि अब्राहम, आणि त्याच्यानंतर मोशे आणि मिरियाम, त्याच्यानंतर योब आणि त्याचे 3 मित्र. आणि यामध्येही आपण पाहिलं की परमेश्वर कधीच त्याच्या मनुष्याची मानहानी होऊन देत नाही, तर त्यांचं रक्षण तो करतो, त्यांच्याबरोबर तो राहतो, त्यांना सुरक्षितता बहाल करतो. आणि परमेश्वराने अब्राहमला साथ दिली, परमेश्वराने मोशेला साथ दिली आणि परमेश्वराने योबाला साथ दिली. आणि ज्या 3 मित्रांनी योबाला दोष लावलं, त्या 3 मित्रांना परमेश्वराने दोष लावला. आणि त्यामुळंच मग हे 3 उदाहरणं आपण पाहिली चौथ्या भागामध्ये. आणि 5वा भाग जो होता शेवटचा, त्याच्यामध्ये आपण पाहिलं दावीद आणि शाऊल यांच्याविषयीची स्टोरी पाहिली. वेगवेगळ्या स्टोरीज आपण पाहिल्या. आणि निश्चित पाऊल म्हणतो की जे काही लिहिण्यात आलं ते आपल्याला शिकण्याकरिता लिहिण्यात आलं, आणि त्यामधून आपल्याला सहनशीलता मिळावी, समाधान मिळावं, आणि परमेश्वर एक वेगळं सहनशीलता मिळावी, समाधान मिळावं, आणि आपल्याला आपण देवाच्या राज्यात जावं अशी परमेश्वरची इच्छा आहे. म्हणून ही उदाहरणं आपल्याला काहीतरी शिकवतात. पवित्र शास्त्रातलं हरेक वचन, हरेक उदाहरण आपल्याला काहीतरी शिकवतं, आणि त्यामधून आपण निश्चित शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आपण पाहिलं शेवटच्या भागामध्ये की कशा रीतीने दावीद शेवटपर्यंत शाऊला रिस्पेक्ट दिला. दाविदाने शेवटपर्यंत शाऊला रिस्पेक्ट दिला. शाऊलाबरोबर तो शाऊलाला त्याने सेवेचा हात दिला. तर दाविदाच्या सेवेची सुरुवात ही देवाच्या अभिषिक्ताच्या सेवेने झाली. त्यांनी त्याच्या सेवेची सुरुवात ही देवाच्या अभिषिक्ताला सन्मान देऊन केली, आणि परमेश्वराने त्या बदल्यात दाविदाला आशीर्वादित केलं. आणि खूप सुंदर असं दाविदाचा आत्मा होता, ज्याने देवाच्या अभिषिक्ताला शेवटपर्यंत रिस्पेक्ट दिला. ब्रगुडींच्या कॅसेट मारला तो मी तुम्हाला संदेश सांगितला होता. 1989 सालचा तो मेसेज होता, आणि खूप सुंदर असा संदेश येतो, रिस्पेक्टिंग द लॉर्ड्स अनॉइंटेड, देवाच्या अभिषिक्ताला सन्मान दिला. आणि बराचसा भाग मी बोलायचं जेवढं महत्त्वाचं होतं ते सगळं काय मी त्या दिवशी बोललेलो आहे. आणि मग आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलेलो असताना परमेश्वर निश्चितच आपल्याला पुन्हा एकदा दरवेळेस आपल्या संगती तो बोलत असतो. आणि खरं म्हणजे मी माझी स्वतःची साक्ष, वेगवेगळ्या स्टोरीज तुम्ही ऐकल्या, पण मी स्वतःची स्टोरी तुम्हाला आज सांगू इच्छिते. आणि मला असं वाटतं ऑनलाईन बरेचसे लोक आज कमी आहेत, मला माहीत नाही का, परंतु ही जी स्टोरी आहे, परमेश्वर खरंच त्याच्या निवडलेल्यावर कसं कार्य करतो, त्या संबंधी परमेश्वराने जसं माझ्यामध्ये कार्य केलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहा, परमेश्वराने पहिल्यापासूनच माझ्यावर आपल्या कृपेचा हात ठेवला, त्याच्या दयेचा हात ठेवला, आणि त्याने मला कधीच सोडलं नाही. आणि लहानपणापासूनच मला पवित्र शास्त्र वाचनाची आवड होती. देवाच्या वचनांचा अभ्यास मी केला. आणि जसं तिमथ्याला पण पाऊल म्हणतो की तुला पवित्र शास्त्राची आवड आहे, मला असं वाटतं
बघूया थोडंसं वचनातून सुद्धा आपण जाऊया. तिमथ्याचं पुस्तक, मला असं वाटतं तिमथीला पाऊल बोलतो. पहा, पाऊल या ठिकाणी बघूया तिमथ्याला पत्र, आणि पाऊल तिमथ्याला म्हणतो की तुला पवित्र शास्त्राची आवड आहे. तिसरा अध्याय, दुसरे तिमथी तिसरा अध्याय, दुसरे तिमथी तिसरा अध्याय वचन 15. वचन असं सांगतं, पाऊल बोलतो 14 पासून चला. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्या गोष्टीविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे तुला ठाऊक आहे. तो म्हणतो कोणापासून शिकलास हे, आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशू मधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे. पहा, पाऊलाला तिमथीला पवित्र शास्त्राची माहिती ही बालपणापासून होती. लहानपणापासून तिमथ्यावर ते संस्कार झाले होते, आणि तिमथी हा पाऊलाची डुप्लिकेट कॉपी होता. बघूया परमेश्वर कसा आज आपल्याला लिंक देतो, त्यानुसार आज बोलायचा प्रयत्न करतो. आणि परमेश्वरने जर माझ्या स्टोरीमध्ये मला लीड केलं तर मी जाईन, परंतु काही वचनातून पण काही भाग मी आज थोडक्यात तुम्हाला आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तिमथीला पहिल्यापासूनच पवित्र शास्त्राची आवड होती, आणि पाऊल म्हणतो की ज्या गोष्टींची तुला पहिल्यापासून माहिती आहे आणि ज्या गोष्टी तू शिकलास, तो म्हणतो ह्या सर्व गोष्टी ख्रिस्त येशूवरील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. तारणासाठी तुला ज्ञानी करावयास समर्थ आहे. अर्थात एखाद्याचं तारण होण्यासाठी तुम्हाला ते ज्ञान पाहिजे, आणि हे ज्ञान तुमचं तारण करतं. जर ज्ञान तुम्हाला पुरेसं नाही आहे तर कदाचित तुमचं तारण होणार नाही. पुरेसं ज्ञान हे मनुष्याला नाशामध्ये घेऊन जाऊ शकतं. कमकुवत ज्ञान हे मनुष्याला नाशामध्ये घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणूनच मग आपल्याला पुरेसं ज्ञान पाहिजे की जे आपल्याला तारणासाठी उपयोगी पडेल. आणि त्यासाठी कुठल्या प्रकारचं ज्ञान आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहा, आणि तिमथी असा एक तरुण होता. ही वॉज अ यंग मॅन. टायटस वॉज अ यंग मॅन. तिमथी आणि तीत हे पाऊलाचे राईट हँड लेफ्ट हँड होते, आणि हे दोन असे तरुण होते की त्यामुळं पाऊलाची मिनिस्ट्री सक्सेसफुल झाली, पाऊलाची मिनिस्ट्री यशस्वी झाली. आणि तिमथीला पहिल्यापासूनच वेगळं असं संस्कार त्याच्या मनावर झालेले होते. आणि पाऊल म्हणतो तुला लहानपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती आहे. तिमथ्याला कशी काय लहानपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती होती? ॲक्च्युली मला असं वाटतं ॲक्ट्समध्ये प्रेषितांची कृत्यमध्ये ज्यावेळेस पाऊलाची आणि तिमथ्याची भेट होते, या ठिकाणी बघूया आपण. पाऊलाची आणि तिमथ्याची भेट होते 16व्या अध्यायामध्ये. प्रेषितांची कृत्ये 16व्या अध्यायामध्ये लुस्त्र येथे तिमथी पाऊलास जाऊन मिळतो. थोडंफार मी तुम्हाला तिमथी आणि तीत विषयी आज सांगणार आहे. लुस्त्र येथे तिमथी पाऊलास जाऊन मिळतो. मग तो दरबे, पहिलं वचन, लुस्त्र येथेही आला, आणि पहा तेथे तिमथ्य नामे कोणी शिष्य होता. तिमथ्य एक शिष्य होता, विश्वासणाराच नव्हे तर शिष्य. पहा, विश्वासणारे बनणं सोपं आहे, पण शिष्य बनणं अवघड आहे. कित्येक लोक विश्वासणारे असतात पण ते शिष्य नसतात. जगामध्ये विश्वासणाऱ्यांची प्रचंड संख्या तुम्हाला आढळेल, बट दे आर बिलीव्हर्स, बट दे आर नॉट डिसायपल्स. व्हॉट वुड यू लाईक टू बी? वुड यू लाईक टू बी अ बिलीव्हर ऑर अ डिसायपल? तुम्हाला काय व्हायला आवडेल? तुम्हाला विश्वासणारा व्हायला आवडेल का मग
तुम्हाला डिसायपल म्हणजे शिष्य व्हायला आवडेल. पण आपण विश्वासणारे, जगामधले अनेक लोक आहेत जे विश्वासणारे आहेत परंतु ते शिष्य नाही. शिष्य हा गुरुला फॉलो करतो, त्याला शिष्य म्हणतात. शिष्य हा गुरुच्या पावलावर पाऊल देऊन चालतो, त्याला शिष्य म्हणतात. पहा, शिष्य हा डुप्लिकेट कॉपी असतो गुरुची आणि तो इमिटेशन करतो, तो कॉपी करतो. कॉपी अर्थात गुरुचं लाईफ तो कॉपी करतो. गुरुचा विश्वास तो स्वतःमध्ये कॉपी करतो. गुरुचे विचार तो स्वतःमध्ये घेतो आणि तो सेम डुप्लिकेट कॉपी, ज्याला म्हणतो आपण झेरॉक्स कॉपी, गुरुची म्हणतो. की ज्यावेळेस तुम्ही गुरुला पाहता आणि त्याच्या शिष्याला पाहता, देअर वुड बी नो एनी डिफरन्स. दोघांच्या मध्ये तुम्हाला काहीच वेगळं दिसणार नाही. आणि हा तिमोथी हा एक शिष्य होता. ज्यावेळेस येशूने प्रेषितांना शेवटची आज्ञा दिली, तिथं बोट ठेवा प्रेषितांची कृती 16व्या अध्यायामध्ये. परंतु ज्यावेळेस येशूनं मत्तई कृष्णवर्तमान याचा 16वा शेवटचा अध्याय, मत्तई कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय बघूया. परमेश्वर आज आपल्या संगती काय बोलतो. 16वा अध्याय वचन 19 आणि 20 किंवा 19 बघा. यास्तव प्रभू येशूची शेवटची आज्ञा प्रेषितांना जी त्याने केली, त्याने स्वर्गारोहण होण्याच्या आधी शेवटची आज्ञा प्रेषितांना केली. तो म्हणाला, यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा. सर्व राष्ट्रातील लोकास विश्वासणारे करा असं तो म्हणाला नाही. सर्व राष्ट्रातील लोकास शिष्य करा. मेक देम डिसायपल्स. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळावयास त्यास शिकवा. त्यास शिकवा. आणि शिष्य ते शिकतात. शिष्य हे डिसायपल्स असतात. शिष्य हे आज्ञा पाळणारे असतात. आणि शिष्य हे देवाच्या मनुष्याच्या पावलावर पाऊल देऊन चालतात. आणि तो म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. पण विशेष करून येशूने काय सांगितलं शिष्यांना, प्रेषितांना काय सांगितलं, की यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. मेक देम डिसायपल्स. पहा, तुम्ही फक्त विश्वासणारे असायला नाही पाहिजे, तर तुम्ही शिष्य बनला पाहिजे. यू शुड बिकम अ डिसायपल. डिसायपल हा जो असतो, विश्वासना शिष्य जो असतो, तो देवाच्या मनुष्याच्या पावलावर पाऊल देऊन चालणारा असतो. तो देवाच्या मनुष्याचा विश्वास डुप्लिकेशन करतो. तो देवाच्या मनुष्याचे विचार आणि त्याचा स्वभाव तो डुप्लिकेशन करतो. तो देवाच्या मनुष्याची जणू काही एक सावली असतो, सेम डुप्लिकेट कॉपी. आणि मग हा जो तिमोथी होता तो ऑलरेडी शिष्य होता आणि पावलाने तो पावलाला फॉलो झाला. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदिनीचा पुत्र होता. त्याचा बाप हेल्लेनी होता. तो लुस्रातल्या व इकुन्यातल्या बंधुवर्गाकडून नावाजलेला होता. पहा, त्याने आपणाबरोबर यावे अशी पावलाची इच्छा होती. तेव्हा या ठिकाणी जे यहुदी होते त्याचमुळे त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली, कारण की त्याचा बाप हेल्लेनी आहे हे सर्वांस ठाऊक होते. पावलाची अशी इच्छा होती की तिमोथीने त्याच्याबरोबर जावे आणि तिमोथी राजी झाला, तिमोथी कबूल झाला. पण असं काहीतरी आहे ब्रदर्स अँड सिस्टर्स, देवाचा मनुष्य ज्यावेळेस निवडलेल्याच्या जवळ येतो, ज्यावेळेस देवाचा मनुष्य आणि निवडलेल्यांचा संपर्क येतो, त्यावेळेस असं काहीतरी आहे की निवडलेला देवाच्या मनुष्याकडे आकर्षित होतो. निवडलेला आपोआप देवाच्या मनुष्याकडे आकर्षित होतो. असं काहीतरी आहे की परमेश्वर त्याला आकर्षित करतो. वचन सांगत नाही का, योहान 6वा अध्यायामध्ये, मला असं वाटतं योहान 6वा अध्याय आणि वचन 44, ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षीला वाचून कोणाच्याने मजकडे एववत नाही, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवेन. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षीला वाचून. अर्थात ज्यावेळेस देवाचा मनुष्याच्या संपर्कात एखादा निवडलेला येतो, काहीतरी अशी शक्ती आहे, कुठली तरी अशी ताकद आहे की निवडलेला आपोआप देवाच्या मनुष्याकडे खेचला जातो.
आणि त्याला लागू पडणारा विश्वास परमेश्वर त्या निवडलेल्याला तो देतो आणि तो देवाच्या मनुष्यावर विश्वास ठेवतो. असं काहीतरी आहे, ते आपोआप होतं. पहा, जो निवडलेला असतो त्याच्यामध्येच हे कार्य होतं. आणि तिमोथी आपोआप पावलाकडे आकर्षित झाला. त्याने पावलाला फॉलो केलं, तो पावलाला अनुसरला आणि पावलाची इच्छा होती की त्याने आपल्याबरोबर यावं. ज्यावेळेस पावलाने ठरवलं की त्याची सुनता व्हावी, त्यावेळेस तिमोथीने त्याला अपोज केला नाही. कारण तिमोथीचा बाप हेल्लेनी होता. तिमोथीचा बाप हेल्लेनी होता, परंतु त्याची आई यहुदी नव्हती आणि त्याची आजी पण विश्वासणारी होती, आई पण विश्वासणारी होती. बाप तर हेल्लेनी होता, म्हणून बापाने त्याला काहीच देवाच्या गोष्टीविषयी शिकवलं नाही. परंतु आई आणि आजी मुळे तिमोथी हा विश्वासात वाढला. म्हणून त्याला बालपणापासूनच पाऊल म्हणतो, तुला बालपणापासून नियमशास्त्राची माहिती आहे. ह्याला जबाबदार कोण होता? त्याची आई, त्याची आजी, ज्या दोघींनी त्याच्यामध्ये विश्वास निर्माण केला, ज्या दोघींनी त्याला वेगळे असे संस्कार दिले, ज्या दोघींनी वचनांचा पाया त्याच्या जीवनात स्थापला. आणि तो पाया इतका पक्का झाला की तिमोथी पारख करू शकत होता की पावलाकडं काय होतं, पावलाकडं सत्य होतं. आणि तिमोथीचे परमेश्वराने अंतःकरण उघडलं, तिमोथीचे डोळे त्याने उघडले, परमेश्वराने उघडले आणि तिमोथीने ठरवलं, निर्णय घेतला की पावलाला फॉलो करायचं. त्याच्या मनावर परमेश्वराने कार्य केलं आणि तिमोथी हा पाऊलाच्या इतका क्लोज गेला. तो माहिती, पाऊल हा अविवाहित होता, पाऊल अनमॅरिड होता. परंतु पाऊलाच्या सेवेमध्ये, पाऊलाची सेवा करण्यामध्ये आणि त्याच्या सुवार्थ प्रसारामध्ये सुद्धा, त्याची वैयक्तिक सेवा आणि पाऊलाची सुवार्थ प्रसार यामध्ये सगळ्यात जास्त श्रम जर कोणी घेतला असेल तर तिमोथीने आणि तितानं. हे काही असे तरुण होते की जे पाऊलाला आधार बनले. पण नेहमी 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 देवाचा मनुष्य ज्यावेळेस उभा राहतो, मी तुम्हाला मागच्या वेळेस शिकवलं, त्याला आधार देण्यासाठी परमेश्वर कुठले तरी निवडलेले उभे करतो. परमेश्वर निवडलेले उभे करतो आणि ते निवडलेले त्याच्या सेवकाला साथ देतात, परमेश्वराच्या सेवकाला ते आधार देतात, ते त्याच्या बरोबरीने उभं राहतात, त्याला आधार देतात, त्याच्या मिनिस्ट्रीला सपोर्ट करतात. आणि तिमोथी आणि तीतमुळं पाऊलाची सेवा फलद्रूप झाली. तिमोथी आणि तीतमुळं पाऊलाची सेवा शेवटापर्यंत गेली. कारण तिमोथी आणि तीत फार मोठं, आमचे पास्टर नेहमी म्हणायचे की पाऊलाच्या सेवा कार्यामध्ये तिमोथीचा सिंहाचा वाटा होता, तिमोथीचा सिंहाचा वाटा होता, तीताचा सिंहाचा वाटा होता. आणि ह्या दोघांमुळं, आणि असे काही तरुण होते पाऊल आणि तिमोथी सारखे, तिमोथी आणि तीत मात्र अग्रेसर होते, परंतु आणखीनही काही तरुण होते ज्यांनी पाऊलाच्या सेवेला हातभार लावला. त्यामुळे पाऊलाची सेवा फलद्रूप झाली. निवडलेले जर उभे राहत नाही देवाच्या सेवकाला मदत करण्यासाठी, तर एखाद्या सेवकाची सेवा ही शेवटास जाऊ नये. म्हणून परमेश्वर नेहमी निवडलेल्यांना उभा करतो. कुठलीही सेवा फलद्रूप होण्यासाठी निवडलेले आधार देण्यासाठी उभा राहतात. म्हणूनच मग पाऊल तिमोथ्याविषयी तो म्हणतो, या ठिकाणी तिमोथी, जिथं कुठं पाऊल गेला तिमोथी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर गेला. आणि मला असं वाटतं आपण होतो या ठिकाणी, कुठं होतो, पहिले तिमोथीमध्ये, तुला बालपणापासून पवित्र शास्त्राची माहिती आहे, पाऊल तिमोथ्याला म्हणतो. पहिले तिमोथी याचा आपण अध्याय पाहिला. त्याच्या आधी कोणतं वचन दिलं होतं मी रिशेतांची कृत्येमध्ये वळण्याच्या आधी? दुसरे तिमोथी 3:14, तिसरा अध्याय 14 वचन. तो त्या कोणापासून शिकला असे 15वं वचन 3:15, तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे. तो तुला ठाऊक आहे, हे तुला ठाऊक आहे. हे ज्ञान तो म्हणतो तुला तारणासाठी ज्ञानी करावायला समर्थ आहे. विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करावायला समर्थ आहे. तिमोथी निश्चितच हा ब्राईड मेंबर आहे, वधूमधला मेंबर आहे, कारण पाऊलाची तो डुप्लिकेट कॉपी होता. एखाद्या ठिकाणी जर सुवार्थ प्रसारासाठी जायचं तर पाऊल विश्वासानं तिमोथ्याला पाठवायचं. आणि पाऊलाने तिमोथ्याला हे 2 पत्र लिहिले. पहिले तिमोथ्याला पहिले पत्र, तिमोथ्याला दुसरे पत्र. आणि तिमोथ्याला पहिले पत्रामध्ये
पहिलं वचन जर पाहिलं तर पावलाने कोणती लँग्वेज वापरली तिमथ्यासाठी? पहिलं वचन, पहिला अध्याय पहिलं वचन, देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याचकडून माझा खरा विश्वास पुत्र तिमथ्य याला देव जो पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू यापासून कृपा, दया व शांती असो. पाऊल तिमथ्याला कुठल्या शब्दाने तो संबोधतोय? तो माझा खरा विश्वास पुत्र तिमथ्याला. पाऊलासारखा मनुष्य जो इतका ज्ञानी होता, ज्याला परमेश्वराने प्रचंड प्रमाणात प्रकटीकरण दिलं होतं, त्या पाऊलानं ज्यावेळेस तिमथीविषयी साक्ष दिली, किती मोठी साक्ष आहे. आणि तो म्हणतो माझा खरा विश्वास पुत्र तिमथ्य याला. पण देवाच्या मनुष्याचा आपल्यावर ट्रस्ट असणं अत्यंत महत्वाचं आहे. जर देवाचा मनुष्याचा आपल्यावर ट्रस्ट नाही आहे तर मग अजून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अजूनही कुठलीही पायरी चढलेला नाही आहे. तुम्ही अजून तुमच्या जीवनाच्या वाटचालीमध्ये पुढे गेलेला नाही. पहा, कारण देवाच्या मनुष्याचा तुमच्यावर ट्रस्ट नाही आहे. पाऊलाचा तिमथ्यावर ट्रस्ट होता, पाऊलाचा तिमथ्यावर विश्वास होता. आणि तो त्याला म्हणतो माझा खरा विश्वास पुत्र. पाऊल तिमथ्याला स्वतःचा पुत्र मानत होता. इतकं मोठं स्थान तिमथ्यानं पाऊलाच्या मनामध्ये तयार केलेलं होतं. तिमथ्य असं काय वागला म्हणून पाऊलाच्या मनात तिमथ्याविषयीचा विश्वास तयार झाला. पहा, तुम्ही क्षणभर विचार करा, तिमथ्याने अशी कोणती वागणूक त्याने स्वतःची दाखवली की पाऊलाच्या मनात प्रचंड प्रमाणात त्याच्याविषयीचं घर तयार झालं. तो तिमथ्याला स्वतःचा पुत्र मानतो. फार मोठा विश्वास त्याने त्याच्यावर ठेवला. पहा, आणि दुसरे तिमथ्याला दुसरं पत्र, त्याचं पहिलं वचन, पहिला अध्याय पहिलं वचन, इथेही पुन्हा प्रिय पुत्र तिमथ्य याला ख्रिस्त येशूमध्ये जे जीवन आहे, ख्रिस्त येशूमध्ये जे जीवन आहे त्याविषयी दिलेल्या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याचकडून देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा, दया व शांती असो. पाऊलाने वेगवेगळे मंडळांना वेगवेगळे पत्र लिहिले, परंतु किती जणांना इंडिव्हिज्युअल लेटर लिहिले त्यांनी. वैयक्तिक पत्र किती जणांना लिहिले, आणि वैयक्तिक पत्र ज्यांना लिहिले त्याच्यामध्ये होता तिमथ्य. वैयक्तिक पत्र ज्यांना लिहिले त्याच्यामध्ये होता तीत आणि फिल्मोन. या लोकांनी पाऊलाच्या मनामध्ये घर तयार केलं, आणि तिमथीचा फार मोठा वाटा होता. पाऊल हा अविवाहित होता. पाऊलाची स्वतःची सर्व कामं तिमथ्य करायचा, त्याची वैयक्तिक कामं सुद्धा तिमथी करायचा. त्याचे हर एक काम तिमथ्याने केलं. आणि एवढंच नव्हे तर सुवार्ता प्रसारामध्ये पण तिमथ्याने त्याला साथ दिली. आणि वचन असं सांगतं, 8वं वचन, दुसरे तिमथी पहिला अध्याय 8 वचन, यास्तव आपल्या प्रभू येशूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. पाऊलाने जेवढं दुःख सोसलं त्याच्यामध्ये अनेक दुःखामध्ये तिमथ्य वाटेकरी होता. पहा, हा विश्वास तिमथ्याचा होता पाऊलामध्ये आणि पाऊलाचा तिमथ्यावर. पहा, म्हणूनच मग तो म्हणतो सुवार्तेसाठी माझ्या बरोबर तू दुःख सोस. काय लँग्वेज पाऊलाने या ठिकाणी वापरलेली आहे तिमथ्याला. आणि पाऊलाचा तिमथ्यावर पूर्ण विश्वास होता की तिमथी त्याला फॉलोअर्स. तिमथी हा शिष्य होता. ही वॉज अ डिसायपल. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने शिष्य बनावं. देवाच्या मनुष्याची डुप्लिकेट कॉपी बनावी. देवाचा मनुष्य जसा बोलतो तसं तुम्ही बोलावं. देवाचा मनुष्य जसा कृती करतो तशी तुम्ही कृती करावी. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही डुप्लिकेट कॉपी व्हावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि हे त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळेस देवाच्या मनुष्याविषयीचं, त्याच्या शब्दांविषयीचं आदराचं स्थान तुमच्या मनामध्ये असेल. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि तिमथ्यामध्ये इतका मोठा ग्रेट रिस्पेक्ट होता पाऊलाविषयी, म्हणून त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये पाऊलाला फॉलो केला. या ठिकाणी दुसरे तिमथी 4था अध्याय
आणि 9 पासून बघा. 2 तिमोथी 4:9 वचन सांगतं, पाऊल तिमोथेला म्हणतो या ठिकाणी, तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये. एवढी का उत्कट इच्छा पाऊलाला होती तिमोथेविषयीची. पाऊलाला असं वाटतं तिमोथेने त्याच्याकडे जावं. तिमोथेचा सहवास पाऊलाला प्रिय होता, कारण तिमोथेने मोठं घर पाऊलाच्या मनामध्ये तयार केलं होतं. आणि तो म्हणतो, तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, कारण देमास याला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलनिकास गेला. पण देमास नावाचा शिष्य पावलाबरोबर होता, पण त्याचं मनाचा कल जास्त जगिक गोष्टींकडे असल्यामुळं, ऐहिक गोष्टींकडे असल्यामुळं, ऐहिक सुखाकडं देमासचं लक्ष असल्यामुळं तो शेवटी पाऊल म्हणतो, तो मला सोडून थेसलनिकास गेला. परंतु अशा परिस्थितीतही पावलाचा जास्त विश्वास कोणावर आहे? तिमोथेवर. आणि त्याला माहिती आहे, तिमोथे जर माझ्याबरोबर असला असता तर तो मला सोडून गेला असता, जसा देमास केला. म्हणून पावलाचा संपूर्ण विश्वास या तिमोथेवर होता. फार मोठं घर तिमोथेने पावलाच्या मनात तयार केलं होतं. तो पुढे म्हणतो, क्रेस्केस, गलतियास, तीत, दालमतियास गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. तो मार्काला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. पाऊलाला माहिती होतं की त्याच्या सेवेसाठी कोण उपयोगी आहे आणि कोण नाही. म्हणून तिमोथेला तो म्हणतो की मार्काला तुझ्या बरोबर घेऊन ये. पहा, पाऊलाला माहिती होतं हू इज युजफुल टू हिम अँड हू इज नॉट. त्याला माहिती होतं तिमोथे त्याला युजफुल आहे. त्याला माहिती होतं मार्क त्याला युजफुल आहे, त्याला उपयोगी आहे. काही लोकांनी पावलाच्या मनात फार मोठं घर तयार केलं. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या मनुष्याच्या डोक्यात घर करू नका, देवाच्या मनुष्याच्या मनात घर तयार करा. कारण जितकं तुम्ही देवाच्या मनुष्याच्या मनात घर तयार करताल, तितक्या त्याच्या प्रार्थनांमध्ये तुम्ही राहताल आणि तो तुमच्यासाठी सतत प्रार्थना करेल. तो तुमच्यावर प्रेम करेल, तो तुमच्यावर विश्वास टाकेल, एखाद्या कार्यासाठी तुमच्यावर तो ट्रस्ट करेल, जसा पावलाचा तिमोथेवर विश्वास होता. आणि तो तिमोथेला म्हणतो, तू होईल तितकं लवकर माझ्याजवळ ये. तो देमासला ऐहिक सुख प्रिय होतं. तुमच्या समोर जर ऐहिक सुख आहे, एखाद्याकडे देवाचा मनुष्य आहे, तुम्ही काय चॉईस करणार? देवाने ऐहिक सुख निवडला. पहा, आपण देवाच्या मनुष्याची निवड केली पाहिजे. आणि तो पुढे म्हणतो, लूक मात्र माझ्याजवळ आहे, मार्कास आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. पहा, आणि पाऊलाला माहिती होतं कोण त्याच्यासाठी युजफुल आहे आणि कोण नाही, कोण युजफुल आहे आणि कोण नाही. आणि आणखीन एक वचन सांगते या ठिकाणी फिलिप्पीकरास पत्रामध्ये, फिलिप्पीकरास पत्र, त्याच्याऐवजी तुम्ही पहिले करिंथमध्ये या. करिंथीकरास पत्र 16वा अध्याय, पहिले करिंथ 16वा अध्याय, पहिले करिंथ्याचा 16वा अध्याय. या ठिकाणी पाऊल पुन्हा तिमोथेविषयी बोलतो. 10व्या वचनापासून बघूया आपण. या ठिकाणी पहिली करिंथ्याचा 16वा अध्याय आणि 10व्या वचनापासून तो पुढे म्हणतो, तिमोथे आल्यास त्याने तुमच्या जवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या. एखाद्या मंडळीत जर का पाठवायचं, करिंथीकराच्या मंडळीला पाऊलाने लिहिलं की मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवतो. करिंथीकरामध्ये खूप लोक होते आणि पाऊलाचा एकाच व्यक्तीवर ट्रस्ट होता की जो पाऊलाला कम्प्लिटली रिप्रेझेंट करेल, पाऊलाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जो केपेबल असेल, तो एकच व्यक्ती होता, तिमोथे. पाऊल करिंथीकराच्या मंडळीला म्हणतो की मी तुमच्याकडं तिमोथेला पाठवतो आणि तिमोथे ज्यावेळेस येईल, तो म्हणतो त्याने तुमच्या जवळ निर्भयपणाने राहावे म्हणून खबरदारी घ्या. तो म्हणतो, पाऊल करिंथीकराच्या मंडळीला म्हणतो त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नसावी. तुमच्याजवळ राहताना, करिंथी येथील मंडळीमध्ये राहताना तो तुमच्या सेवेसाठी येणार आहे, तो तुमच्याकडे मी पाठवतो. तो म्हणतो कारण जसा मी तसा तोही प्रभूचे काम करणारा आहे. किती मोठा दर्जा पाऊलाने तिमोथेला दिला. पाऊल म्हणतो जसा मी प्रभूचं काम करणार आहे आणि जसं ज्या पद्धतीने मी करतो,
त्या पद्धतीने पाऊल म्हणतो तिमोथी काम करणारा आहे. आणि पाऊलाचा एकाच व्यक्तीवर ट्रस्ट होता, तो तिमोथी होता. आणि तिमोथीच्या हातामध्ये पाऊलाने मंडळीची जबाबदारी सोपवली. कारण तिमोथीला माहित होतं, पाऊलाला माहित होतं की तिमोथी तीच लँग्वेज बोलल जो पाऊल बोलत होता. तिमोथी मनगडंग कहाणी कधी सांगणार नाही मंडळीला. तिमोथी मनचे विचार कधीच मंडळीला सांगणार नाही. तर तो तेच बोलल जे पाऊल बोलत होता. म्हणून पाऊलाचा कंप्लीट ट्रस्ट तिमोथीवर होता. फार मोठी जागा पाऊलाच्या मनामध्ये तिमोथीने केली होती. ब्रदर्स अँड सिस्टर्स, आणि प्रत्येक देवाच्या मनुष्याची इच्छा असते की त्याच्या मंडळीमध्ये कुणी तिमोथी त्याला सापडेल का, कुणी तीत त्याला सापडेल का, कुणी आहे का की जो त्याच्या विश्वासाच्या पात्र असेल. पहा, आणि जोपर्यंत तिमोथी तीत सारखे लोक मंडळीला लाभत नाहीत तोपर्यंत ती मंडळीची वाढ होत नाही. तोपर्यंत देवाचा मनुष्य देवाची मंडळी, देवाचा मनुष्य तोपर्यंत मंडळीला नीट लीड करू शकत नाही. तो कदाचित लीड करेल, पण जोपर्यंत तिमोथी तीन सारखे लोक उभे राहत नाही त्याच्या पाठीशी, आणि यहोशू आणि कालेब सारखे लोक उभे राहत नाही देवाच्या मनुष्याच्या पाठीशी, योनाथान सारखे लोक उभे राहत नाहीत देवाच्या मनुष्याच्या पाठीशी, तोपर्यंत देवाचा मनुष्य पुढं खऱ्या अर्थाने जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच म्हणतो जसा मी तसा तोही प्रभूचे काम करणारा आहे. या कोणी त्याला तुच्छ मानू नये. कारण जो कोणी तिमोथीला तुच्छ मानेल तो पाऊलाला तुच्छ मानेल. तो त्याला कोणी तुच्छ मानू नये, तर त्याने मजकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा. पाऊलाची फ्रॉम टाइम टू टाइम इच्छा होत होती की तिमोथीने त्याच्याकडे यावं, तिमोथीने त्याच्याजवळ राहावं. एवढं पाऊल कोणाविषयी बोलला नाही जेवढं तो तिमोथीविषयी बोलला. आणि फार मोठं घर तिमोथीने पाऊलाच्या मनामध्ये तयार केलं होतं. तो कारण मी त्याची बंधूजनांसह येण्याची वाट पाहत आहे. आता असं कधी होतं का देवाचा मनुष्य आपली वाट पाहतो? देवाचा मनुष्य आपली वाट पाहतो? असं कधी होतं का? पहा, आणि पाऊल फार आतुरतेने तिमोथीची वाट पाहत होता प्रत्येक ठिकाणी. त्याला असं वाटत होतं तिमोथी जर माझ्याजवळ असला असता तर माझं ओझं जरा हलकं झालं असतं. ब्रदर्स अँड सिस्टर्स, प्रत्येक मंडळीमध्ये तिमोथी आणि तीत पाहिजेत, त्याशिवाय ती मंडळी पुढे जाऊ शकत नाही. शास्त्रवचन सांगता आधारस्तंभच ढासळले तर धार्मिक तरी काय करणार. म्हणून असे आधारस्तंभ परमेश्वरने उभे करावेत की जे देवाच्या मनुष्याला आधार देणारे असतील. आणि तो पुढे म्हणतो मी त्याची बंधूजनांसह येण्याची वाट पाहत आहे. 12वे वचन, आपला बंधू अपोलोस ह्याने बंधूजनांबरोबर तुम्हाकडे यावे म्हणून मी त्याला फार विनवणी केली. आता ह्या मनुष्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. अपोलोस ह्या मनुष्यानं तुमच्याकडे यावं, पाऊल म्हणतो बंधूजनांबरोबर तुमच्याकडे यावं, करीन तेथे यावं म्हणून मी त्याला फार विनवणी केली. मी तुम्हाला सांगतो, एखादं काम करण्यासाठी देवाच्या मनुष्याने तुम्हाला विनवणी करायला पाहिजे का? तुम्हाला विनंती करायला पाहिजे का? पण पाऊलाने अपोलोसला विनंती केली. तो म्हणतो तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती, सवड होईल तेव्हा तो येईल. ह्या व्यक्तीविषयी वाचल्यानंतर वाईट वाटतं अपोलोस विषयी की पाऊलाने पहिली गोष्ट त्याला फार विनंती केली आणि विनंतीचा सुद्धा त्याने मान राखला नाही. पाऊलाच्या विनंतीचा सुद्धा मान राखला नाही. या पोझिशनला मी म्हणेल की अपोलोस एवढा मॅच्युअर नव्हता की जिथं तो देवाच्या मनुष्याची आज्ञा पाळेल. एवढा मॅच्युअर नाही, एवढा ट्रस्टवर्दी नाही की जिथं पाऊल त्याच्यावर ट्रस्ट करेल. पण तिमोथीवर मात्र पाऊलाचा ट्रस्ट होता, अपोलोसवर नव्हता. आणि अपोलोस ने मंडळीकडे जावं अशी त्याची इच्छा होती. तरी पण वचन सांगतं तथापि आत्ताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती. मला माहिती काय, देवाचा मनुष्य तुम्हाला एखादं काम सांगतो, तुम्ही का करू नये ते? नाही ब्रदर, आत्ता मला करायची इच्छा नाही असं का म्हणावं? तुम्ही तातडीने ते काम केलं पाहिजे. आपण अपोलोस सारखा विश्वास देवाच्या मनुष्याला दाखवता कामा नये, तर तिमोथीसारखा विश्वास दाखवला पाहिजे.
मला तरी वाटतं की ज्यावेळेस पावलाने तिमथ्याची आठवण केली आणि तिमथ्याला तो म्हटला तू लवकरात लवकर माझ्याकडे, त्यावेळेस तिमथ्य लगेच आला असेल, असा माझा विश्वास आहे. पावलाची एकही आज्ञा त्यांनी फेल जाऊन दिली नसेल, असा तिमथ्य होता. आणि पाऊल अपुलोस विषयी म्हणतो, सवड होईल तेव्हा तो तुमच्याकडे येईल. आता अपुलोसला पावलाच्या शब्दांची पर्वा नव्हती. पाऊल त्याला विनंती करत होता, याची पर्वा त्याला नव्हती. तर त्याच्या मनाच्या इच्छेप्रमाणे तो वागणार होता. त्याला सवड होईल, पाऊल म्हणतो, तेव्हा तो येईल. आपण असं नसावं. देवाचा मनुष्य ज्यावेळेस एखादा शब्द आपल्याला टाकतो, आपण ते काम तातडीने करावं, तातडीने करावं. यावरून तुमचं देवाच्या माणसावर असलेलं प्रेम तुम्ही व्यक्त करता. देवाच्या मनुष्याने जर एखादं काम तुम्हाला दिलं तर तुम्ही आनंदाने करा, विश्वासाने करा, विश्वासूपणाने करा. देवाच्या मनुष्याचे शब्द जितके तुम्ही उचलून धरताल तितका परमेश्वर तुम्हाला उचलून धरेल. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तिमथ्यासारखा आत्मा आपल्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत तो आत्मा आपल्यामध्ये येत नाही, आपण तारणासाठी तयार नाही आहे. आपण देवाच्या राज्यासाठी जाण्यासाठी तयार नाही आहे. जर तुम्ही मेंढरा आहात तर मेंढराच्या मनात तो विश्वास पाहिजे, देवाच्या मनुष्याविषयीचा, देवाच्या मनुष्याविषयीचा विश्वास पाहिजे. एक उदाहरण मला आठवलं आणि तेवढं उदाहरण देऊन मी या ठिकाणी संपवतो. ज्यावेळेस दावीद मेंढरांचं रक्षण करणार होता, बापाची मेंढर तो राखत होता, आणि वचन सांगतं ज्यावेळेस सिंहाने एका मेंढराला पकडलं, वचन सांगतं की सिंहाच्या पंजातून दाविदानं त्या मेंढराला सोडवलं, मेंढराचं रक्षण केलं, त्याचा प्राण वाचवला. तुम्हाला काय वाटतं, मेंढराचा किती ट्रस्ट असेल बरं, त्या मेंढराचा किती विश्वास असेल. ज्यावेळेस खांद्यावर घेऊन मेंढरू ते दावीद चालला असेल, त्यावेळेस मेंढराला अभिमान वाटला असेल की मी अशा व्यक्तीबरोबर आहे की जो माझं रक्षण करतो. आणि त्या मेंढराचा विश्वास दाविदावर होता. तसंच परमेश्वरची इच्छा आहे की मेंढरांचा विश्वास देवाच्या मनुष्यावर असला पाहिजे, त्याच्या शब्दावर असला पाहिजे, आणि त्यांनी शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तिमथी सारखा आणि तीच सारखा आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ब्रदर तारणासाठी तयार नाही आहे. आपण खूप लांब आहोत, आपल्याला खूप मोठी मजल गाठायची असा त्याचा अर्थ होईल. आणि असं असतं की जितकं तुम्ही देवाच्या मनुष्याच्या मनात घर तयार करता, तितका तुम्ही त्याच्या अंतकरणात घर तयार करता, तितकं तुम्ही त्याच्या प्रार्थनांमध्ये राहता. तो तुमची आवर्जून आठवण करतो. आणि एवढंच नव्हे, देवाच्या मनुष्यावर जी देवाने कृपा दिलेली असते त्या कृपेचे भागीदार तुम्ही होता, त्या कृपेचे भागीदार तुम्ही होता. एक शेवटचं वचन मी या ठिकाणी देऊ इच्छितो. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन, की देवाच्या मनुष्याला जी कृपा असते त्याचे भागीदार तुम्ही होता. या ठिकाणी फिलिप्पीकरास 1 अध्याय, फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय वचन 7. आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण तो म्हणतो जरा वरून चालूया आपण 3ऱ्या वाचनापासून. तो म्हणतो, मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे उपकार स्मरण करीतो. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची भागीदारी तिच्यामुळे ते करीतो. ज्या लोकांनी पावलाला सुवार्तेच्या प्रसारामध्ये मदत केली अशा लोकांची पावलाला कायमची आठवण राहिली. आणि पावलाला त्यांनी पाऊल नेहमी त्या लोकांविषयी प्रार्थनेमध्ये आठवण करत होता. तो म्हणतो, आणि तुम्हा सर्वांसाठी जी माझी नेहमीची प्रत्येक विनंती ती आनंदाने करतो. पण देवाचा मनुष्य तुमच्यासाठी आनंदाने प्रार्थना करेल की हा बंधू खरंच चांगला आहे, ही बहीण खरंच चांगली आहे, देवाच्या कार्यामध्ये ह्या व्यक्तीचा सहभाग आहे. आणि मग अशी व्यक्ती कायमचं घर देवाच्या मनुष्याच्या मनामध्ये तयार करते, आणि ती नेहमी व्यक्ती देवाच्या मनुष्याच्या प्रार्थनांमध्ये राहते. तुम्हाला आवडेल का देवाच्या मनुष्याच्या प्रार्थनांमध्ये तुम्ही असावं, देवाच्या मनुष्याने तुमची आठवण करावी? तर त्याच्या मनामध्ये घर तयार करा. आणि ते तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही त्याचे शब्द उचलून धरत नाही, त्याच्या कार्याला हातभार लावत नाही.
आणि तो पुढे म्हणतो तुमच्या सर्वांसाठी तो म्हणतो मी आनंदाने प्रत्येक विनंती करतो. 6वं वचन, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटणे मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधी प्रत्युत्तरात व प्रतिपादनात तुम्ही सर्व मत्सह कृपेचे भागीदार असल्यामुळे तुमचे स्मरण मी हृदयी बाळगतो. आणि पाऊल म्हणतो मला माझ्यावर जी कृपा आहे त्या कृपेचे भागीदार तो म्हणतो तुम्ही आहात. पण देवाच्या मनुष्याला जी कृपा असते ब्रदर्स, त्या कृपेचे भागीदार तुम्ही होता. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मनुष्याच्या मनात घर तयार करता, देवाच्या मनुष्याच्या मनात, त्याच्या अंतकरणात ज्यावेळेस तुम्ही मोठं घर तयार करता, त्यावेळेस त्याच्यावर जी कृपा असते त्याचे भागीदार तुम्ही बनता. म्हणूनच हा वेगळ्या प्रकारचा आत्मा, तिमोथी सारखा आणि तीच सारखा आत्मा जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत तिमोथी आणि तीच त्यांच्या लाईफमध्ये जेथे होते तेथपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेले नाहीत. म्हणून या प्रकारचं अंतकरण, जसं दाविदामध्ये शाऊलाविषयीचं अंतकरण, दाविदाचं अंतकरण जसं शाऊलाविषयी होतं, योनाथानचं अंतकरण जसं शाऊलाविषयी होतं, कालेब आणि यहोशुआचं अंतकरण जसं मोशेविषयी होतं, तिमोथी आणि तीताचं अंतकरण जसं पावलाविषयी होतं. आणि जोपर्यंत अंतकरण तसं आपलं येत नाही, आपल्यामध्ये तसा आत्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ब्रदर्स अँड सिस्टर्स आपलं तारण होऊ शकत नाही. या प्रोसेसमधून जाणं गरजेचं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर, परमेश्वर दरवेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. माझा विश्वास आहे की आजही या वचनांच्या द्वारा परमेश्वर तुमच्या संगती बोलला आहे. परमेश्वर करो, तुम्हाला आशीर्वादित करो. मी कधीतरी एखाद्या वेळेस मी माझी स्वतःची स्टोरी सांगेल, कारण मला प्रेरणा होती आज सांगावी म्हणून. परंतु हरकत नाही, परमेश्वराने आज आपल्याला तिमोथी तीच विषयीचं स्टोरी आपल्याला सांगितली की त्यांच्या मनामध्ये देवाच्या मनुष्याविषयीचा किती रिस्पेक्ट होता आणि देवाच्या मनुष्य शब्द उचलून धरले आणि देवाच्या मनुष्याच्या मनामध्ये त्यांनी मोठं स्थान तयार केलं आणि त्यामुळं देवाचा मनुष्य नेहमी त्यांच्याविषयीची प्रार्थना करत होता. ब्रदर्स अँड सिस्टर्स, आपण केवळ जगायचं म्हणून जगायचं नाही, तर ते अंतकरण आपल्यामध्ये आलं पाहिजे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो या वचनांच्या द्वारा. आणि निश्चित माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी सतत प्रार्थना करा. ख्रिस्ता शरीरातील प्रत्येक मिनिस्टरसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, जेवढे संतगण आहेत, निवडलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करा. कारण मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण तुमच्यासाठी देखील कुणीतरी प्रार्थना करीत आहे आणि त्यांच्या प्रार्थनामुळं कदाचित तुम्ही सुरक्षित आहात. मग तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुमच्या प्रार्थना त्यांच्यासाठी लागू पडतील आणि कदाचित ते सुरक्षित होतील. एकमेकांसाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करा. परमेश्वराने आपल्याला अजून अधिक उचलून धरावं आणि देवाने तिमोथी 30 सारखे लोक उभे करावे म्हणून प्रार्थनेमध्ये राहा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वरा, तुझ्या नामाला आम्ही गौरव देतो बाप्पा. आज पुन्हा एकदा तू आमच्या बरोबर राहिलास, आम्हाला परमेश्वरा पुन्हा एकदा एकत्र केलंस, तुझ्या वचनांच्या माध्यमातून तू आमच्याशी बोललास. खरोखर बाप्पा, तिमोथी आणि 30 सारखा अंतकरण, तो आत्मा आमच्यामध्ये असावा अशी तुझी इच्छा आहे परमेश्वरा. म्हणून बाप्पा ते अंतकरण आणि तो आत्मा आमच्यामध्ये टाक. आम्ही शिष्य व्हावं, केवळ विश्वासणारे म्हणून नव्हे, तर आम्ही शिष्य बनावं. जो शिष्य देवाच्या मनुष्याला फॉलो करील, देवाच्या मनुष्याला अनुसरील, असा शिष्याचा आत्मा भरपूर आमच्यामध्ये दे. कारण जोपर्यंत आम्ही शिष्य बनत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, तोपर्यंत आम्ही काहीच शिकू शकत नाही. म्हणून बाप्पा असा आत्मा आमच्यामध्ये टाक. हे प्रभूजी, ज्या लोकांनी बाप्पा तुझी वचनं ऐकलेली आहेत बाप्पा, त्यांना तू आशीर्वादित कर बाप्पा. त्यांना, त्यांच्या फॅमिलीमध्ये लहान थोर सर्वांना आशीर्वादाचा हात दे बाप्पा. त्यांच्यावर आपली कृपादृष्टी कर. त्यांच्या घरातल्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव. त्यांना सुरक्षितता, आरोग्य तू बहाल कर अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, तू त्यांच्याबरोबर राहा आणि खरं बाप्पा संदेशांचा पडसाद बाप्पा त्यांच्या जीवनात उमटू दे आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये तसं वागावं म्हणून त्यांना तू शक्ती पुरव अशी विनंती मी तुला करतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो ख्रिस्ता शरीरातील प्रत्येक मिनिस्टरसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, प्रत्येक निवडलेला बाप्पा जो आहे बाप्पा, त्या प्रत्येकाची आठवण आम्ही करतो. ज्याला तू नावांनी ओळखतोस परमेश्वरा, अशा व्यक्तींसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येकाबरोबर तू राहा, प्रत्येकाला शक्ती पुरव, आरोग्य पुरव बाप्पा. बाप्पा, प्रत्येक गोष्टीत त्याच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव आणि बाप्पा सर्व त्यांच्या गरजा ख्रिस्त येशूमध्ये भागव. इथं पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. सुंदर अशा वचनांबद्दल बाप्पा आम्ही तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो.
धन्य तुझं नाम. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन बाप्पा. तुम्हाला सहाय्य केलंच, माझ्या मुखात शब्द घातलेस, याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू.